आपल्याला माहिती आहे मी 4-5 वेळा जरांगे पाटलांकडे गेलो, त्याच्याशी बोललो आणि आता शेवटी मी त्यांच्याकडे गेलो आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की मनवायचा विषय नाहीये। जरांगे पाटील यांनी जे मोठा एक लढा उभा केलेला आहे खरं तो अतिशय अभिनंदनास्पद आहे, त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही। ती वन मॅन आर्मी त्यांची त्या ठिकाणी आहे, समाज एवढा मोठा त्यांनी पाठीशी उभा केलेला आहे, त्याचं खरं कौतुकच केलं पाहिजे, अभिनंदनच केलं पाहिजे। पण मी तुम्हाला वारंवार हेही सांगतोय की जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची गरजच पडणार नाही। शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे, आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। क्युरेटिव्ह पिटिशन आता माहिती आपल्याला कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने ते मंजूर केलेलं आहे। आता त्याची तारीख सुरू होईल, 24 जानेवारी त्या तारीख दिलेली आहे आणि त्याचबरोबर मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमून पुन्हा मराठा समाज मागासवर्ग कसा आहे, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या तो मागे कसा आहे हे आम्ही आता कोर्टाला पटवून देणार आहोत आणि मला वाटतं निश्चित माननीय सर्वोच्च न्यायालय त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय करेल आणि मराठा समाजाला नुसतं कुणबी नाही तर सर्वांनाच या संदर्भामध्ये आरक्षण मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।